त्यांनी आपल्या आयुष्यात कुर्बान केलं. अशा सर्व महामातांना, महापुरुषांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. सार्वजनिक भीमजयंती महोत्सव समिती, कोदवडी, तालुका वेल्हे, राजगड, जिल्हा पुणे यांच्या वतीने विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती या निमित्तानं आज आपण या छत्रपतींच्या पुण्याईनं पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांच्याबद्दल ऐकण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमला आहात. याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. एक 10 मिनिटापूर्वी ज्या लहान मुलांनी लेझमाच्या माध्यमातून इथल्या मातीची जी परंपरा राखली, त्यांना हातीचं बळ यावं म्हणून आपल्या आदरणीय जन्मजात्याने, वडीलधाऱ्यांनी त्यांच्या हातात हात घालून एक सुंदरसा नजराना या ठिकाणी नाचायच्या माध्यमातून इथं करून या 100 वर्षाच्या मातीला पुन्हा एकदा तजेलदार करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांमध्ये सामील झालेल्या माझ्या बांधवांना, तसेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर बोलणार कोण आहे म्हटल्यानंतर मुली आणि मुलांच्या मध्ये स्पर्धा लागावी हा दुर्मिळ योग पाहायला मिळाला. या साऱ्यांच्या बद्दल माझ्या मनामध्ये, उरामध्ये प्रचंड आदराची भावना निर्माण झाली आणि म्हणून ह्या चिमुकल्यापासून आबालवृद्धांच्या साठी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात याचं स्वागत करावं असं मी विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या कार्याचा इथं सत्कार झाला, जे आमच्या टीव्ही चॅनलची काही मंडळी, युट्यूब चॅनलची मंडळी जे या ठिकाणी आलेले आहेत, काही पत्रकार मंडळी आलेले आहेत. या भागात मी नवीन असल्यामुळं विलासता त्या माझी इतराशी कोणाशीही आजपर्यंत ओळख नसल्यामुळं भीमसंदेश तरुण मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष आणि हे दिवसभर गेले 8 ते 10 दिवसाची राबणूक करणारे अमित जी माने, त्यांना सहकार करणाऱ्या अक्षय, मी इथं कोदवडीच्या फाट्यावर उतरल्यानंतर माझी गैरसोय होईल इकडं वाहन येत नसल्यामुळं, आणि मी अमितला सांगितलं, अमित कुणाला तर सांगतोय, कुणाचं तर वाहन असेल, मात्र पाठीमागच गणेश आणि नितीनजी गायकवाड होते, त्यांनी फक्त हे ऐकलं आणि माझ्यासाठी खास रिक्षा घेऊन आले. ही रिक्षा घेऊन येत असताना हे अर्थातच शिवाजी महाराजांच्या काळातलं दर्शन झालं. का तर ज्या रस्त्यावरून मी येत होतो त्या काळात ही डांबरी नव्हती आणि आता ही डांबरी जरी असली तर तिची अवस्था त्या काळातल्या सारखी झाली. त्यांच्याशी मी बोलताना काही गोष्टी सांगितल्यानंतर लवकरच या गोष्टी दुरुस्त होतील. वड्याचाही काही प्रश्न आहे तोही सुटून जाईल. तत्कालीन आपले आमदार जे आहेत, आपले जिल्हा परिषदेचे सदस्य, तालुका पंचायतीच्या सभापती आहेत, इथं चांगली मंडळी आहेत आणि इथं तर त्यांना आशीर्वाद देणारी, त्यांना पुढे घेऊन जाणारी ही सगळी मंडळी असल्यामुळं मी ह्या भागात कसं आलो, इथं किती 15-20 मिनिटांमध्ये मंत्रमुग्ध झालो. फार छान काळीज भरून आलं. पुन्हा एकदा आपण या प्रसंगासाठी टाळ्यानं आपण स्वागत करूया. आबाने आता संतू बुवांचा उल्लेख केला आणि नेमीनाथ यांचाही, नामदेवरावांचाही उल्लेख केला. जेव्हा मला हे समजलं की हे तर त्या काळी बाबासाहेबांच्या संपर्कात असलेली 2 माणसं या ठिकाणी होते की ज्यांनी बाबासाहेबांशी स्वतः डायलॉग केला आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही जयंती घेण्यासाठी माझ्या गावामध्ये आलं पाहिजे.
ती तारीख सुचवा. त्यांनी तारीख 16 सांगितली. मात्र बाबासाहेब हा जगाचा महामानव असल्यामुळं तो कुठं पुरणार, त्याच्यामुळे ते कदाचित आले नसतील. मात्र तो विचारांचा फायदा आजही जतन करून ठेवल्यानं या राजगड मधलं एकमेव गाव म्हणून ही सुद्धा माझ्या काळजात साठवून ठेवणारी गोष्ट असेल. बांधवांनो, 1925 आणि 26चा काळ, 1919 साली जागतिक महायुद्धातून होरपळून गेलेला संपूर्ण जागतिक परिघट, कोलमडून पडलेला भारत, त्याच्यापूर्वी झालेले अतिक्रमण, अर्थव्यवस्थेचा कुणालाच पत्ता नव्हता की कोणतं धोरण राबावं आणि या कोलमडून पडलेल्या देशाला उभा करावं. हिल्टन यंग हे ब्रिटिश अधिकारी आपल्या 8 ते 10 जणांच्या सोबत भारतामध्ये येतात 1925-26 ला आणि भारतातील तज्ञांना बोलवून विचारतात की भारत जर उभा करायचा असेल तर आपल्याला इथं एखादी भारताला स्टॅबिलिटी देणारी बँक उभा केली पाहिजे. आणि मग इतरांची मतं घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही गेलेले आहेत. तर त्या ठिकाणी जेम्स केन नावाचा विचार संपूर्ण युरोप खंडाला मोहिनी घालणारा होता. अमेरिकेची, रशियाची ढासळलेली स्थिती त्यानं उभा केलेली होती. अनेक राष्ट्र त्याला विनंती करत होती की आमचा कोलमडून पडलेला देश उभा करायला या. इतका बिझी असणारा केन्स आणि त्याचा विचार घेऊन भारतामध्ये आलेत आणि भारतामध्ये आल्यानंतर सर्वांच्या सोबत बसलेले आहेत. आणि बाबासाहेब म्हणा लागलेत की केनचं तत्वज्ञान इथं चालणार नाही, आर्थिक धोरणं इथे चालणार नाहीत, का तर मागणी तसा पुरवठा जर करायचं म्हटलं तर मग पैशाचा आणि चलनाचा मेळ घालताना पुन्हा भारताची घडी पुन्हा विस्कटण्याची शक्यता आहे. म्हणून बाबासाहेबांनी 1923 ला जो प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहिलेला होता आणि त्यामध्ये भारत विकसनशील कसा होईल याचे जे आराखडे मांडलेले होते ते या हॅमिल्टनच्या समोर बाबासाहेबांनी मांडले. आणि हॅमिल्टन एका क्षणात म्हणा लागला की आम्ही केनचा विचार सोडून देतो आणि बाबासाहेब तुमचाच विचार आम्ही स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आलोय. आमच्या 10 जणांच्या हातात बघा. आणि 10 जणांनी पुस्तक उभा करून बघितलं तर ते प्रॉब्लेम ऑफ रुपी बाबासाहेब आंबेडकरांचं होतं आणि त्याच्या आधारावर भारताच्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. हा संपूर्ण इतिहास होता. आता त्या पुस्तकाचा आणि इथं बसलेल्या माणसांचा काय संबंध? मी फक्त एवढंच अगदी आपल्याला, आपण फार थोर माणसं आहात, विचारानं सगळी मंडळी वयानं मोठे आहात, मी छोटा माणूस आहे. मात्र आपल्या आया बहिणींची सगळ्यांची माफी घेऊन मागतो. जिथं ह्या लहान मोठ्या मुलांचा सत्कार झाला, ज्या सत्काराच्या निमित्तानं आमच्या अमितने, आमच्या अक्षयनं त्या सगळ्या गुण गौरव मुलांचा सत्कार ज्या पुस्तकाला दिला त्या पुस्तकात माझंही नाव 2-3 नंबरवर छापलेलं आहे. म्हणजे आपण इतकी सुज्ञ मंडळी आहे की त्यावेळी बाबासाहेबांची पुस्तकं घेऊन ब्रिटिश अधिकारी आलेत आणि मी आज येतोय आणि आज त्या पुस्तकात प्रत्येकाच्या हातात जे निळं पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या 2-3 पानावर माझं नाव आहे. मला इतका सन्मान देणारं हे गाव, हे म्हणून मी माझ्या हृदयामध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं हे सुद्धा नोंदवू शकतो. माझ्या बांधवांनो, आपण फुल्यांचा विचार बघणार आहोत, बाबासाहेबांचा विचार बघणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आपला गुरु कोण असायला पाहिजे हे जेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा परीक्षण केलं भारतातल्या सगळ्या समाज सुधारकांचं आणि तेव्हा त्यांच्या समोर
महात्मा फुलेंचं नाव आलं. महात्मा फुलेंचं नाव कशासाठी आलं याच्यावरही बाबासाहेबांनी चिंतन मनन केलं आणि त्यांच्या समोर महात्मा फुल्यांनी एक विचाराचा धागा ठेवलेला होता. तो विचार बाबासाहेबांना फार आवडला. तो धागा असा होता, राजा क्षत्रियामध्ये पहिला, राजा सबंध हिंदुस्थानातील क्षत्रियामधला पहिला, नाही दुसरा उपमेला. महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचं गुण गौरव अशा पद्धतीनं करतात की भारतातल्या एकाही व्यक्तीनं तशा पद्धतीनं केलेलं नाही. महात्मा फुले क्रांतीवीर लहुजी वस्ताद या मातंग समाजातल्या माणसाबरोबर झावळीत मुजलेल्या रायगडाला शोधून काढतात, तिथल्या झावळ्या तोडून काढतात, रायगड खुला करून आपल्या आया बहिणींना पूजा करण्यासाठी खुला करून देतात, घरी येतात आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा चरित्रात्मक काव्यात्मक छोटेखानी ग्रंथ लिहितात. हा ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेल्या माणसांच्या नंतर एकमेव चरित्र ग्रंथ आहे. माझ्या बांधवांनो, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर चाललेलं आहे, लक्षात घ्या. महात्मा फुले या ग्रंथामधून कशी वाटचाल करायला लागल्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माच्या अगोदर. हा सगळा इतिहास घडा लागलाय की जो पुढे तुम्हाला आणि मला पुढे न्यायचा आहे. महात्मा फुले अशा पद्धतीनं म्हणतात की ह्या महाराजाकडे मी बघितल्यानंतर मला 4 ते 5 गोष्टी एकदम चटकन ध्यानात येतात. कुठल्या येतात? की ह्या राजानं व्यक्तिगत पातळीवर कुणाचाही कधीही द्वेष केलेला नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, हा राजा कुणाशीही सूडबुद्धीनं वागलेला नाही. क्रमांक 3, या राजांनी किंवा ह्या माणसानं आपण तर वागलेलंच आहे पण आपल्या सबंध मावळ्यांच्या समोर चारित्र्याचा उपदेशही मांडलेला आहे. महात्मा फुले रायगडाला अनेकदा जाऊन येतात चरित्राची मांडणी करण्यासाठी, तर पुढे त्यांना भविष्यासाठी हे सगळं द्यायचं होतं आणि भारतात एकही ग्रंथ हयातीमध्ये नव्हता. फुल्यांनी जेव्हा बघितलं सामाजिक पुनर्रचनेची तत्व महात्मा फुलेंना शिवचरित्रात काही दिसतात का, आणि मग जी तत्व दिसली ती सारीच्या सारी पुढच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अंगीकारलेली दिसली. आपल्या व्याख्यानाचा विषय आहे आजचा छत्रपती शिवराय ते भीमराय, एक अद्भुत चमत्कारिक धागा. काय मांडलेलं होतं त्याच्यामध्ये? महात्मा फुले म्हणतात की पहिलं काम जर कुठलं जर असेल तर ते ज्ञानार्जनांचं. महात्मा फुले म्हणतात बाबासाहेबांच्याकडे काय दिसतं का असं 16 तास 18 तास दिव्याखाली बसून अभ्यास करणारा बाबासाहेब आंबेडकरांना आपला त्यामध्ये दिसतो. महात्मा फुलेंनी संस्था स्थापन केली पुढच्या काळाला देण्यासाठी. सत्यशोधक समाजाची 1863 मध्ये महात्मा फुल्यांनी रचना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज उभारणीसाठी 1951 साली पीपल्स एज्युकेशनची स्थापना केली. महात्मा फुले शेकडो शाळा अशा उभा कराव्या लागल्या. बाबासाहेब आंबेडकर मिलिंद महाविद्यालयापासून सिद्धार्थ महाविद्यालयापासून औरंगाबाद महाविद्यापीठापर्यंत गेले. त्यांचं शिक्षण संपूर्ण चिंतनशील अशा पद्धतीचं होतं की समाजाला सगळी जागृती यावी. महात्मा फुले मांडत राहतात आणि महात्मा फुलेंच्या मांडणीमधून काही गोष्टी पुन्हा लोक शिवचरित्रामध्ये त्यांना पाहायला मिळतात. महात्मा फुलेंच्या सोबत
जर बघितलं आपण तर छत्रपतींचा वारसा महात्मा फुले पण सांभाळताना दिसतात आणि त्यामध्ये एक भाग जातीतेचा निर्मूलनाचा येतो. जातीतेचे निर्मूलन म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1936 ला प्रकाशित इंग्रजीमध्ये झालेला ॲनिलेशन ऑफ कास्ट म्हणजे लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी बाबासाहेबांना जे भाषण तिथं द्यायचं होतं, बाबासाहेबांची आधुनिक विचाराची मतं तिथल्या माणसांना पटली नाहीत म्हणून ते भाषण झालं नाही. म्हणून बाबासाहेबांनी तेच भाषण इंग्रजीमधून पहिल्यांदा ॲनिलेशन ऑफ कास्ट आणि आता तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये जे आहे त्याचं मराठी रूपांतर महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे. ते जातीतेचे उच्चाटन. कास्ट इन इंडिया, भारतातल्या जाती कशा आहेत हे बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ रूपानं मांडतात आणि महात्मा फुल्यांनी जातीचे चटके आपल्याला कसे बसतात हे सगळं त्यांच्या अखंडामध्ये मांडले. महात्मा फुल्यांनी स्त्री पुरुष समानता मांडली. महात्मा फुल्यांनी स्त्री पुरुष समानता मांडली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 साली नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत असताना त्यांना सांगितलं की हे हिंदू कोड बिल तेवढं पास करा. आज जी माझी आया बहिणीला ज्या नोकरीचा सन्मान मिळतोय, तिला शिक्षणाची संधी जी मिळते, तिला महिन्याचा जो पगार मिळतो, ते समाजामध्ये वावरताना तिला जे संरक्षण मिळतं, तिची ड्युटी 10 तासावरून 8 तास करण्यासाठी पुरुषांच्या बरोबर समान अधिकार मिळतो. तिला बाळंतपणाची 6 महिन्याची रजा मिळू शकते आणि ती गरिबाच्या झोपडीत जरी जन्मली असली माहिती तर ह्या भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाण्याची सगळी शक्ती डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू कोड मिलामधून आपल्या समस्त महिला वर्गासाठी देऊन टाकलेले आहे. म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराज रांजाची पाटलाची सूट आपली माणसं युद्धामध्ये आणून शिवाजी महाराजांच्या समोर नजराना पेश करतात, शिवाजी महाराज त्याचा कडेलोट करून टाकतात. स्त्रियांच्या बद्दल, शेतकऱ्यांच्या बद्दल तर बोलूच नका. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला जरी हात लागला, शेतकऱ्यांनी लावलेल्या झाडाला जरी कुणाची कुऱ्हाड लागली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आदेश कुऱ्हाडीपेक्षा भयंकर काम करायचे. आणि हे विचार महात्मा फुले त्यांच्या अखंडामध्ये मांडा लागलेत, साहित्यामध्ये मांडा लागलेत आणि अशा महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले गुरु माना लागलेत. महात्मा फुलेंनी जातीतेचे उच्चाटन करत असताना आपल्या बरोबर मोरो विठ्ठल वाळवेकर ठेवले, परांजपे ठेवले, ताराबाई शिंदे मराठा समाजाची ठेवली, फातिमा शेख मुस्लिम ठेवली. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बरोबर जेव्हा खानाचा फडशा पाडला प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी, तेव्हा त्यांच्या सोबत मुस्लिम सरदार होते. तर महाराजांची वकिली करणारा वकील हा ब्राह्मण होता आणि महाराजांनी ज्याच्यावर 3500 माणसं खाली घेऊन आलेला आहे खानभेटेला, ठरलेलं होतं फक्त 2 किंवा 3 माणसं घेऊन वर यायची. ठीक आहे, 10 माणसं घेऊन या, पण 1,500 3,000 घेऊन आलाय, खाली ठेवा. तिथं जयदेव होते. महाराजांनी सांगितलं की जेव्हा तोफेचा आवाज येईल तुम्ही ह्यांचं कलम करून टाकायचं. परंतु आदिलशाहच्या माणसाने अर्थ वेगळा केला. तोफेचा जेव्हा गजर होईल तेव्हा म्हटले की दोघांत सन्मानानं वागणूक चालू आहे, चर्चा चालू आहे, म्हणून निवांत बसले. जयदेवने कापून काढले. जयदेव शकावली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरचा अतिशय दुर्मिळ ग्रंथ आहे माझ्या बांधवांनो. आणि मग जर हे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती कशी होती, गनिमी काव्याची होती, त्याचा अर्थ काय होता? शत्रूच्या शेकडो फौजेला मोजक्या माणसाशी कमीत कमी नुकसान करताना कमीत कमी वेळेमध्ये जे पाणी पाजायची नीती आहे त्याला गनिमी कावा म्हणतात.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षणासाठी साताऱ्यामध्ये आले तेव्हा साताऱ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर ज्या पिढ्या झाल्या त्या पिढ्यातले शाहू महाराज यांची गादी होती. ताराबाईंची कोल्हापूरला झाली, तारा राणींची, आणि शाहू महाराजांचे वारसदार प्रतापसिंह महाराज आहेत. आणि ह्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये बाबासाहेब आंबेडकर शाळा शिका लागले. जरा कल्पना करा माझ्या बांधवांनो, कर्मवीर भाऊराव पाटलांची जर शाळा असेल तर वर्गात शिकवणारे सारे शिक्षक कर्मवीर भाऊराव पाटलांचाच विचार मुलांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करणार. आमचे मिलिंद महाविद्यालय असू दे बाबासाहेबांचं किंवा सिद्धार्थ कॉलेज असू दे, बाबासाहेबांनी त्यावेळी असं केलं. मुलांना प्रत्येक वेळी मुलांना आपण सांगून एक ब्रेन तयार करायचं काम, मेंदू तयार करायचं काम आपले शिक्षक करत असतात. आणि बरोबर मेंदू तयार करायचं काम तत्कालीन कालखंडामध्ये फुले करताना दिसतात, बाबासाहेब करताना दिसतात आणि छत्रपती शिवाजी महाराज करताना दिसतात. ही विचाराची परंपरा जी आहे ना ती मोठी कल्पना तीत आहे. आणि ह्यो म्हणून आलेला विचारांचा वारसा जो आहे गनिमी काव्याचा, तो बाबासाहेब त्या शाळेमध्ये शिका लागले. परंतु परिस्थिती अशी आली, छत्र शाहू महाराजांनी, सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेबांना मदत केली. बाबासाहेब विदेशातलं आपलं शिक्षण पूर्ण करायसाठी गेले, पण त्या ट्रंकाचंच वजन जेवढं होईल तेवढं पैसे भरायला लागतात म्हणून बाबासाहेबांनी पुस्तकं ठेवली इथं आणि फक्त कपड्याचे 3 ड्रेस घेतले आणि अमेरिका गाठली. आता अमेरिकेतले जे ग्रंथालय आहेत तिथं शिवाजी महाराज कुठला, नाहीतर बाबासाहेब आंबेडकर MA PhD अमेरिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर करणार होते. जिथं बालपणीचं सगळं शिक्षण संस्कार छत्रपतींचे झाले ते बाबासाहेबांच्या हातून उतरायचं होतं. मात्र तिथली ग्रंथसंपदा तिथं मिळाली नसल्यामुळं बाबासाहेबांनी अर्थशास्त्राचा ग्रंथ तयार केला आणि मग तर ते त्याच्याही पटीनं जागतिक पातळीवर फोकस झाले. पण मी इथं आज आलोय आणि तुमच्याशी संवाद साधताना जर काही चुकलो तर मी कितीही दिवस पुण्यामध्ये कोल्हापुरामध्ये कुठेही गेलो तर माझ्या मनामध्ये ती खल असते. माझ्या बांधवांना बाबासाहेबांना अमेरिकेमध्ये वाटायचं काय तर चुकलेलं आहे, आपण दुरुस्त कसं करायचं, हे दुरुस्त करणारा माणूस. सगळ्या समाजावर अन्याय अत्याचार होत असताना सगळ्यांची बोलती बंद करून पुरोगामी विचारानं महाराष्ट्र कसा उभा करेल, इथं महात्मा गांधी या भारताचा पासून शेवटच्या घटकापर्यंत सांगितलेलं आणि संपूर्ण पार्लमेंट लंडनची रॅमसे मॅकडोनाल्डला आणि त्याच्या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मंत्रिमंडळातल्या हादरवून सोडणारा बाबासाहेबांनी चूक दुरुस्त करायची ठरवली. बाबासाहेब जेव्हा मुंबईला आपलं शिक्षण पूर्ण करून आले तेव्हा 23 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली आपल्या समाजाच्या उत्थानासाठी. पण उत्थानासाठी करत असताना लोकांशी पत्रव्यवहार करायला लागणार, मंत्रिमंडळातल्या लोकांना पत्राद्वारे मागण्या मांडायला लागणार, समस्या मांडायला लागणार. हे करत असताना जे लेटर पॅड तयार करायचं होतं ते लेटर पॅड करत असताना मात्र जे दडलेले आहेत बाबासाहेबांच्या ते ऑटोमॅटिक कागदावर आलं आणि बाबासाहेबांची शेकडो पानाची लेटर पॅड झाले, त्याच्यावर जय भवानी नावाचा शिक्का पडला. महाराष्ट्र शासनानं करस्पॉन्डन्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22वा खंड जो काढला तो बाबासाहेबांच्या पत्रांचा काढला. त्यातील 60-70 पानं जे आहेत त्या 60-70 पानावर बाबासाहेब आंबेडकरांची जी लेटर्स आहेत ती लेटर्स पाहिली की त्या प्रत्येकावर जय भवानी म्हणून भवानी मातेचा फोटो आणि खाली जय भवानी माता म्हणून टाकलेला आपल्याला पाहिलं. कसा संबंध, किती मोठं कोड आहे. जेव्हा बाबासाहेब चौदार तळ्याचा सत्याग्रह करायला रायगडावर गेले, महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करायला जेव्हा गेले, बाबासाहेबांची पावलं कुठे गेली? उद्या पेटणार आहे सगळं रान, हजारो लोकांच्यावर कत्तली सारखे अन्याय अत्याचार होणार आहेत, पण हे युद्धभूमीवर युद्ध करायला चाललोय. पहिल्यांदा रायगडावर गेले बाबासाहेब.
निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं कणव बाबासाहेबांना असल्यामुळं रायगडावर गेले आणि जी अशी धुमचक्री झाली की आजपर्यंत लोकांनी बघितलेलं होतं की पाण्याला लोक शिवत होते. मात्र 27 डिसेंबर 1927 साली संपूर्ण जगातल्या माणसाने बघितलं की महाडचं चौदार तळ इतकं पेटलेलं आहे की अरे त्याला हात लावचेला तर भस्मसात होत जायचे. 4 निकाल लागले आणि 4 निकालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा निकाल झाला आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी 33 कोटी देवांना जे जमलं नाही ते एका हाडा माणसाच्या माणसानं करून टाकलं होतं. अरे आम्हाला कुत्र्या मांजराला पाणी प्यायची जिथं मोताज होती, तळ्यात कुत्री मांजर जायची पण माणसांना प्रवेश नव्हता, जनावर जायची पण माणसांना प्रवेश नव्हता. असलं हे तळ पेटवलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी न भूतो न भविष्य क्रांती केली आणि बाबासाहेब आंबेडकर बघता बघता जगाच्या व्यासपीठावर माझ्या बांधवांनो गेले. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीचा एक महात्मा म्हणून होता की ज्याला जगभर बापू म्हणायचे. बापू त्यांच्याशी सुद्धा राजकारणातले आडाखे मंत्रिमंडळात करत असताना ह्या महात्म्याला चितपट केलं. परंतु लक्षात ठेवा, छत्रपती शिवराय आहेत बाबासाहेबांच्या सोबत, महात्मा फुलेंचा आदर्श आहे. जेव्हा पाणी पाजलं ब्रिटिश पंतप्रधानांच्या समोर महात्मा गांधीला, जेव्हा बाजूला आले तेव्हा आदरानं पत्र लिहिलं बाबासाहेबांनी, प्रिय बापू, मला ह्या ह्या गोष्टी पाहिजे आहेत, तुम्ही मला त्या पुरवून मला सहकार्य करावं. प्रिय बापू. जेव्हा गांधीजींचा आणि बाबासाहेबांचा विरोध व्हायचा तेव्हा बाबासाहेब पत्र पाठवायचे आणि सांगायचे, डिअर महात्माजी नव्हे, मिस्टर गांधी. हे मनात प्रचंड राग द्वेष पण होता, पण बाबासाहेबांच्या काळजात माया ममता आणि प्रेम सुद्धा तितकंच होतं. जेव्हा 1947 ला शारदा कबीर यांच्या बरोबर बाबासाहेबांचं लग्न झालं रामन स्त्रीशी, तेव्हा या भारताचे गृहमंत्री असणारे वल्लभभाई पटेल यांनी बाबासाहेबांना जेवणाची पार्टी दिली. नवरा बायकोंना जेवणाची पार्टी झाली. बाबासाहेब कॅनॉट प्लेस वरून आपल्या बंगल्याकडे चाललेले आहेत, सोडवायला वल्लभभाई पटेल गेले आणि बाबासाहेब वल्लभभाईला पटेलांना म्हणतात की आज बापू माझ्या पाठीवर हात टाकायला मला आशीर्वाद द्यायला पाहिजे होते. म्हणजे किती दुश्मनी माणसांची. अरे पण काय आहे, बाबासाहेब बोला लागले आणि बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. जेव्हा नथुराम गोडसेंनी 1947 ला गांधीजींच्या वर गोळीबार केला आणि गांधीजींना ठार मारलं, इतरांच्या बरोबर बाबासाहेबांची गाडी महात्मा गांधीजींच्या मनी भवनवर पोहोचली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष शंकरबाई म्हणून जे आहेत त्या शंकरबाईकडे जाऊन बाबासाहेबांनी विचारपूस केली की कुठची गोळी मारली, कुणी मारली, कशी मारली. मग शंकरबाई गेलेने त्यांनी ते सगळं गांधीजींच्या अंगावरचं जे पांघरुण होतं ते बाजूला केलं आणि 3 गोळ्या मारलेल्या होत्या ते दाखवलेल्या होत्या. बाबासाहेब इतक्यावर थांबलेले नाहीत. गरज काय होती? शत्रू होता ना. गरज काय होती? गरज ही होती पुढच्या गोष्टी समाजाच्या व्यवस्थित होण्यासाठी. बाबासाहेब त्या ठिकाणी गेलेच नाही, 2 किलोमीटर त्या प्रेत यात्रेत चालत गेले. म्हणजे सापानं समोर बघितलं की मुंगूस यावा आणि सगळ्या जगाला किती मोठी दुश्मन, असंच सगळं महाराष्ट्रात झालं. आणि त्याच्यामुळं की हे इतका मोठा, इतका चांगला असणारा संबंध लोकांच्या समोर आला नाही. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये किती मोठं वैचारिक नातं होतं माझ्या बांधवांनो.
ते जर आपण समजून घेतलं तर महापुरुषांना समजून घेण्याची एक नवी दृष्टी आपल्याला मिळते की ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानतात, फकीरा नावाची कादंबरी बाबासाहेबांना अर्पण करतात, जग बदल घालून गाव गेला सांगून मला भीमराव म्हणतात. बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा फॅन महाराष्ट्रातला अण्णाभाऊ साठे. बाबासाहेबांचे फॅन कोण आहेत? बाबासाहेब कुणाला मानत होते? बाबासाहेब महात्मा फुलेंना मानत होते. महात्मा फुले कुणाला मानत होते? कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना मानत होते. शिवाजी महाराज कुणाला मानत होते? शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? संत तुकाराम शिवाजी महाराजांचे गुरु होते. पण संत तुकारामांचे गुरु कोण होते? संत तुकारामांचे गुरु भगवान गौतम बुद्ध होते माझ्या बांधवांवर. आणि म्हणून मी म्हणतोय की ही विचाराची परंपरा जी आहे ना, ही विश्वभर परंपरा जी फिरलेली आहे, ह्या परंपरेला जतन करणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या टापांच्या आवाजामध्ये आपला जो काही लेजमाचा आवाज होत होता त्यामध्ये हे सगळं विचारांचं तांडव हजारो लोकांना इथं मिळावं पाहायला. त्याच्यामधून हजारो मुलं तयार व्हावीत, ती IPS व्हावीत, इंजिनियर व्हावीत, डॉक्टर व्हावीत, विचारवंत व्हावीत, साहित्यिक व्हावीत आणि या पवित्र मातेचं इथल्या जमिनीचं पान फिरावं सगळ्यांनी, अशी आपल्या सर्वांच्या समोर मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं लांबलेलं भाषण खरं तर वेळानं चालू झालेलं आहे, आणखी एक अर्धामध्ये राहिलेले आहे, पण पुन्हा कधीतरी आपण एकत्र आलो तर तेही मांडून घेऊन विचाराच्या नव्या प्रदेशामध्ये जिथं शाहू फुले आंबेडकर